स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 15 मधला पहिला प्रश्न आहे बघा. 20,000 अधिक 500 अधिक 30 अधिक 5,000 अधिक 7 बरोबर किती असा दिलेला आहे. आता हा सोडवून कसा घ्यायचा बघा. सांगा मला. पहिल्यांदा 20,000 दिले, त्याच्यामध्ये आता काय करायचं, हजाराचे सगळे मिळवून घ्या. म्हणजे 20,000 आणि परत इथला किती आला, 5 25,000 झाला, परत 25,000 आणि हे वरचे किती झाले बघा 500, परत हे 30 आणि हे 7 झाले. मग कसं करायचं बघा, तोंडी सोडवायचं. अगं म्हणजे विनाकारण बेरीज वगैरे करत बसायचं नाही. तोंडी करायची बेरीज, पण तोंडी करायची. असं आडवं उभं वगैरे बिलकुल काय मांडून घेत बसू नका. हे 20,000 आणि 5,000 25,000 झाले. 25,000 आणि हे 500 वरचे 30 आणि हे 7 झाले. म्हणजे 537 ते झाले. म्हणजेच आपण हा आकडा पूर्ण किती म्हणू शकतो, तर 25,537 असं कुठं आलेलं आहे चेक करा आणि नोट डाऊन करा. बघा आता 25,537 कुठं आलेलं आहे ते पहिलाच ऑप्शन आहे 25,537. कारण 357 काय येणार नाहीये, कारण 300 कुठं नाहीच आहे ना. 330 हा कुठं दिलाय 30 दशक स्थानचा आहे, तो काही शतक स्थानचा नाहीये. त्याच्यामुळे तो तर काही येणार नाहीये. त्यामुळे 357चा ऑप्शन कॅन्सल झाला. त्यानंतर बघा शेवटी 5 येण्याचं रिझनच नाही, कारण एकक स्थानी किती पाहिजे तुम्हाला, 7 पाहिजे. आणि इथं किती विचार आलंय त्यांचं 5 आलंय, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. तिसऱ्या ऑप्शनला बघा 7 आहे, एकक स्थानी 7 आले, पण पहिल्यांदा किती 20 आणि 5 25 व्हायला पाहिजे होतं ना. तर इथं किती झालंय 23, म्हणून हा क्रॉस झाला. आलेत लक्षात. म्हणून कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे, तर सेकंड ऑप्शन त्याचा करेक्ट आहे. त्यानंतरच बघा सांगा ह्याचं प्रश्नवाचा काय लिहिलंय तो, 13,500 अधिक 9,500 बरोबर किती. हा 13.5 म्हणजे कसं लिहिणार मग, 13,500 म्हणजे 13,500. 13,500 अधिक 9,500 म्हणजे किती लिहिणार, 9,500 8,750. बर 8,750. चला सांगा बेरीज किती येणार. 0 हा 5 हा 2 हा ह्याच्या गेला 2 हा ह्याच्या गेला 1 हा परत पुन्हा 2. हा संख्या वाचा किती झाली, 22,250. बर आता 22,250 हे म्हणालीस. हा ऑप्शन नसला तर मग दुसरा कोणता असू शकतो, 22,000. हा 22,000 आलं का लक्षात आता. आणि जर इथं 22,500 असतं तर कसं लिहिलं असतं मग, 22,500 कसं लिहिणार, 22,500 हा कसं लिहिणार, काय 22,500 22,500. बर 22,500 हा 22,500 म्हणजे 22,500. आणि मला 23.5 लिहायचं असलं तर कसं लिहिणार, 22,750. हा जमतील का आता असे प्रश्न. हो. पुढचं सांगा आता, पुढचा प्रश्न वाचा. 23,241 हा व हा 4,051 यांची बेरीज किती. हा बोला किती येणार सांगा, करा बेरीज. 2 हा 9 हा 2 हा 7 हा 2. चला संख्या वाचा किती आली बघा, 27,292. आलेत का लक्षात. हो लिहून घेणार आता, हो. ठीक आहे लिहून घ्या. मग आपण चौथा प्रश्न बघूया. त्यानंतर नेक्स्ट चौथा प्रश्न बघा काय दिलाय, 3,0,8,2,4 या अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या बनवली असता शतक स्थानी कोणता अंक येईल असा त्यांचा प्रश्न आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा लहानात लहान संख्या बनवा आणि मग शतक स्थानचा अंक कोणता आहे ना ते शोधूयात. मग लहानात लहान संख्या बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. मग आता यामध्ये ना लहान अंक कोणता आहे बघा, 0. जर मी 0 सुरुवातीला घेतला तर सुरुवातीला 0 घेतल्यावर त्या संख्येला काही किंमत राहणार नाही, म्हणजे राहतच नसते. त्याच्यामुळे मग ती किती अंकी होणार, 4 अंकी होणार. म्हणून काय करायचं, 0 नंतर लगेच मोठी संख्या कोणती आहे ना ती आपण बघूयात.
म्हणजे 2, त्यानंतरचा 0 घेऊया आणि त्यानंतर मग 3 टाकूया, नेक्स्ट 4 आणि परतचा 8 करूया. बघा आता लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे गेलो का आपण कधी लहानात लहान संख्या तयार करत असताना. मग लहानात लहान 5 अंकी झाली का बघा, झाले 5 अंकी आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार म्हणजे आपली 5 अंकी संख्या तयार झाली, जी की 20,348 ही झाली. त्यातलं काय सांगितलंय तुम्हाला, बनवली असता शतक स्थानी कोणता अंक येईल असं विचारले. शतक स्थानी बघा एकक, दशक आणि शतक म्हणजे 3 हे त्याचं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2, कारण शतक स्थानचा अंक विचारलाय ना. मग उजव्या बाजूने आपण एकक, दशक, शतक असं मोजत जायचं, म्हणजे 3 नंबरचा पर्याय तुमचा 3 हे त्याचं उत्तर असेल आणि 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आले लक्षात कसं घ्यायचं ते. आता जर समजा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला लहानात लहान 5 अंकी संख्या विचारल्या, जर तुम्हाला मोठ्यात मोठी जर संख्या विचारली असती तर काय केलं असतं बघा. मोठ्यात मोठी जर विचारली ना तर काय करायचं, तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं. मग ह्या अंकामध्ये ना सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे बघा, तर 8 आहे. त्यानंतर काय करूया, मोठी म्हणजे 4 घेऊयात, त्यानंतरचे 3, 2 आणि 0 म्हणजे 84,320 ही संख्या काय झाली तर मोठ्यात मोठी झाली. जरी तुम्हाला एक्झामला लहानात लहान विचारलं तर तुम्ही मोठ्यात मोठी पण बघून घ्यायचं म्हणजे ह्या प्रश्नामध्ये. त्यामुळं 2 in 1 तुमचा प्रश्न व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. म्हणजे इथं शिकत असताना मग एक्झामला काय तुमचं तुम्ही बघू शकताय ना, लहानात लहान विचारलं का मोठ्यात मोठी विचारले ते कळालेच. आणि मग 4 अंकी 0 का येतात, कारण मुलांना फसवण्यासाठी. कारण सुरुवातीला एखादा मुलगा काय करणार की ज्यांचं पाठ आहे बाबांनो, लहानात लहान संख्या तयार करताना सगळ्यात लहान संख्या अगोदर घ्यायची. मग त्यांना काय वाटणार, पहिल्यांदा 0 ही लहान आहे तर घेऊयात, पण त्यावेळी एक लक्षात ठेवायचं की जर आपण 0 सुरुवातीला घेतला ना तर त्याला काही किंमत नाही. त्यानंतरचं बघा नेक्स्ट क्वेश्चन 5वा जो आहे तो, भाजक 14 दिलाय, भागाकार 72 आहे आणि बाकी 11 असेल तर भाज्य बरोबर किती. काय करायचं याला, तुम्हाला पहिलं भाज्य कुणाला म्हणायचं, भागाकार, बाकी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. आता भाज्य बरोबर सूत्र काय आहे बघा, ते करायचं. भाज्य बरोबर काय असतं, तर भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ठीक आहे, बघा काय सूत्र आहे ते, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे त्याचं सूत्र आहे. मग भाज्य बरोबर आपल्याला काढायचं आहे. भाजक किती दिलाय तुम्हाला, 14 दिलाय, गुणिले भागाकार किती आहे, 72 आहे आणि बाकी किती आली पाहिजे, 11. मग काय करायचं ह्याला गुणून घ्या, किती येते बघूया. 14 दुनी 28 झाले का, हातच्या गेला 2, परत 14 सत्ते 98, 98 आणि 2 100 झाले का, 1008 आलं. अधिक त्याच्यामध्ये 11 मिळवा, म्हणजेच किती झाले बघा, 8 आणि 1 9, 1 आला आणि 8 आणि 1 9, 1 आणि 0 आणि 1 किती झाले, तर टोटल 1019 आलं. म्हणजे 1019 ला 14 ने भागल्यानंतर भागाकार 72 येतो आणि बाकी किती असणार आहे, तर 11 असणार आहे. आले लक्षात. भाजक म्हणजेच काय असतं, तर ज्यानं भागलं ना तर तो घ्यायचा, म्हणजे 14 ने भागल्यानंतर तो भागाकार किती आला तर 72 आणि बाकी किती आले तर 11. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला हे सूत्र जर पाठ असलं ना तर एकदा नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा आणि पाठ करून ठेवा काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतरच बघा खालीलपैकी 6वा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, असा प्रश्न आहे. आता निशेष भाग म्हणजेच काय, तर ज्यांची बाकी 0 असते ना त्याला निशेष भाग गेला म्हणायचं. जर बाकी 0 आली तर निशेष. मग काय बाकी कुठल्या पण संख्येला भाग जातोच की, पण बाकी 0 आले पाहिजे तरच आपण निशेष भाग गेला म्हणू शकतो. आता इथं बघा 3 ने निशेष, मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस चेक नाही करत बसायचं, म्हणजे 3109 भागिले 3 नाही करायचं. मग काय करायचं, तर 3 ची विभाज्यतेची कसोटी आहे ना तर ती पाठ करा. ती पाठ केली तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे जे उपयोजन म्हणतो ना तर तो उपयोग सुद्धा त्याचा करता आला पाहिजे. काय त्याची कसोटी सांगते बघा. ही जी संख्या दिल्या का तुम्हाला दिसत्या बोर्डवरती 3109, ह्याचं काय करायचं, प्रत्येक अंकांची बेरीज करायची आणि जर त्या बेरजेला 3 ने भाग गेला ना तरच त्या पूर्ण संख्येला भाग गेला म्हणायचं. आता बेरीज बघा किती येतात, 3 अधिक 1 अधिक 0 अधिक 9 किती झाली बघा, 9 3 12 आणि 1 13 झाले. मग 13ला 3 ने भाग जातोय का, नाही, कारण 3 चौक 12 आणि बाकी 1 राहत्या ना. मग बाकी 1 नकोय, कारण त्यांनी सांगताना काय सांगितले आपल्याला, निशेष भाग गेला पाहिजे. दुसरं बघा आता 5
अधिक 0 अधिक 0 अधिक 3 किती आले 8. 3 ने 8 ला भाग जातोय का? बिलकुल नाही. त्यानंतरचं 8 अधिक 1 अधिक 5 अधिक 1 किती झाले बघा. 8 आणि 5 13. 13 14. 14 ने 15. 15 ला 3 न भाग जातोय का? जातोय की. 3 5 15 आणि बाकी किती राहते तर 0. भागाकार 5 आला आणि बाकी 0. म्हणून मग काय म्हणायचं हे हा ऑप्शन करेक्ट असू शकतो. आता तरी पण पुढचा चेक करूया बघा. 2 अधिक 1 अधिक 3 अधिक 1 म्हणजेच किती झाले. 3 आणि 1 4 5 6 7 झालं. 7 ला काही 3 न भाग जाणार नाही त्याच्यामुळे तो ऑप्शन काय असणार आहे तर रॉंग आला. कळाले कसं चेक करायचं ते. त्याच्यामुळे तुमच्या कसोट्या सगळ्या पाठ असायला पाहिजेत. मी वारंवार नेहमी सांगत असते बघा की कसोट्या पाठ करा, कसोट्या पाठ करा. तर ह्या कसोट्या पाठ असल्या ना तर हे असे प्रश्न तुम्हाला पटकन जमतील आणि सुटायला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ह्याच्यामधला कोणता ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे तर हा तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. कळालेत. 8151 ला 3 ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे 8151 ही असणार आहे. कळालेत कसं सोडवायचं ते. त्यानंतरचं बघा 7वा प्रश्न आपण बघूयात. 7वा प्रश्न बघा. पुढील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा असा दिलेला आहे. पुढील संख्यामालेतील एक संख्यामालिका दिली तुम्हाला आणि त्याच्यातलं पद ओळखायचं आहे. 49 81 121 144 आणि 225 आहे. आता तुम्हाला काय क्लिअर व्हायला पाहिजे बघा. पहिल्या संख्या बघितल्या पटकन लक्षात आलं पाहिजे की ह्या कसल्या संख्येच्या. ह्या ज्या तुम्हाला सिरीज दिलेल्या आहे ना तर त्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. मग वर्ग संख्या असल्या हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना त्यावेळी त्याच्यातलं चुकीचं पद ओळखता येईल. 49 हा कितीचा वर्ग आहे 7चा वर्ग. हा कितीचा आहे 9चा वर्ग. हा कितीचा येणार 11चा वर्ग. मग आता इथनं लक्षात यायला पाहिजे की तुमच्या 7चा वर्ग 9चा वर्ग 11 म्हटल्यानंतर पुढचा कोणता यायला पाहिजे 13चा वर्ग यायला पाहिजे. कारण एकाडे एक विषम संख्या दिलेल्या आहेत. पण म्हणजे विषम संख्या आहेत 7 9 11 13 15 असं पाहिजे ना. तर इथं कितीचा वर्ग आलाय हा 12चा वर्ग आणि हा परत कितीचा आहे 15चा वर्ग. ह्याचा अर्थ चुकीचं पद कोणतं आलेलं आहे तर 144 हे तुमचं काय आहे चुकीचं पद आहे. कारण 12चा वर्ग नको आहे तर तिथं 11चा वर्ग यायला पाहिजे होता जो की 11चा वर्ग आहे 121. कंपल्सरी तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग हे तुमचे पाठ असायला पाहिजेत आणि 1 ते 10 पर्यंत घनपाठ पाहिजेत तर असे प्रश्न सुटतील. त्यानंतरचं बघा 8वा प्रश्न आहे. खालील संख्यांचा उत्तरता क्रम लावला असता पहिल्या व तिसऱ्या संख्येतील फरक किती. आता पहिल्यांदा तुम्हाला उत्तरता क्रम म्हणजे काय असतं तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं. उत्तरता म्हणजे पायऱ्या उतरायच्या अशा लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळ्यात मोठी पायरी पहिल्यांदा उतरत यायचं. चढत नाही सांगितलेलं उतरत यायचं. त्यामुळे सगळ्यात मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं. आता उत्तरता क्रम सांगितलाय मग मोठी संख्या ह्याच्यातली कोणती आहे बघूया. तर 5435 सगळ्यात मोठी. त्यानंतरची कोण येणार 4508. त्यानंतर कोणती येणार आहे 1217 आणि पुढचे आहे 997. आलं का बघा. आता झाला का उत्तरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं आणि चढता क्रम म्हटल्यानंतर लहानाकडून मोठ्याकडे जायचं. हा फरक दोन्हीतला लक्षात ठेवायचा. चढता क्रम म्हणजे कोणाकडून म्हणाला लहानाकडून हा मोठ्याकडे. हा लहानाकडून कुणाकडे मोठ्याकडे. हा मोठ्याकडे. आणि उत्तरता क्रम म्हटल्यानंतर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. आता इथं आपल्याला काय विचारले उत्तरता क्रम लावला असता पहिल्या व तिसऱ्या संख्येतील फरक किती. मग ही आपली पहिली आली आणि ही आपली तिसरी आली तर यातला फरक बघूया किती आहे 5435 आणि वजा किती करायचं आहे बघा. तेव्हा उत्तरता क्रम लावल्यास पहिल्या व तिसऱ्या मग पहिली ही आली आणि तिसरी कोणती 1217. तर यांचा फरक सांगितलाय. फरक म्हणजेच काय करायचं तर वजाबाकी करून घ्यायचे. आणि आता वजाबाकी तुम्हाला जमणार ह्यात काही डाऊटच नाहीये तुम्ही करू शकताय. 15तून 7 गेले किती राहिले बघा. 15तनं 7 गेले म्हणजे 8 राहिला. त्यानंतरचा 2तनं 1 गेलं 1 आणि परत इथं काही घ्यायची गरजच नाही ना. आलेलं इथनं 2त 1 4तनं 2 गेले 2 आणि हे 4218. जर आपल्याला शंका वाटली की आपलं चुकी जाई वगैरे तर काय करायचं या दोघांची बेरीज म्हणजे एवढे येते का बघायचं. बघा आता 8 आणि 7 15 आले. ह्याच्या गेला 1 3 आलं 2 4 आणि 5 बघा 5435 म्हणजे पण हे आपण चेक केलं सोडा म्हणजे टॅली करून बघायचं चुकतंय का वगैरे. हे तेवढा वेळ असला तर ठीक आहे नाही तर आपल्याला शक्यतो येणं गरजेचंच आहे. आपलं उत्तर काय असणार आहे तर 4218 असेल. ठीक आहे.
नेक्स्ट आता तिसरा प्रश्न, नेक्स्ट 9वा प्रश्न बघा. काय सांगितलंय, 585 वस्तू आहेत आणि 15 जणांना समान वाटले असता प्रत्येकाला किती वस्तू मिळतील. म्हणजेच काय बघा, अनेकावरून एकाची किंमत 15 जणांना वाटायचे, आपल्याला 585 वस्तू आहेत आणि सगळ्यांना समान आल्या पाहिजेत. काय करायचं, सरळ ह्यांचा भागाकार करायचा. आता भागाकार कधी करायचा, गुणाकार कधी करायचा हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करायचं, अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार. हा, आणि एकावरून अनेकाची काढताना गुणाकार. बरं, मग आता इथं काय करायचा, भागाकार. हा, 15 दुनी 30, 15 त्रिक 45. हा, 8तनं 5 गेले 3. हा, 5तनं 4 गेला 1. उतरून किती घेणार 5. हा, आणि 15चा आता पाडा म्हणा 135. 15 9 135. हा, 15 9 135. हा, 15 9 135. म्हणजेच भागाकार किती आला 0 0, सॉरी बाकी 0 0 आली. आणि समान वाटले असता प्रत्येकाला किती वस्तू मिळणार, तर प्रत्येकाला ना 39 एवढ्या वस्तू मिळणार. आले लक्षात कसं करायचं ते. हो. त्यामुळे नीट भागाकार वगैरे पेपरमध्ये डोकं शांत ठेवून सोडवणं खूप गरजेचं आहे. असे प्रश्न आले तर किती वस्तू मिळाल्या, किती त्याच्यातनं हे करायच्या, हे कळणं ना खूप खूप गरजेचं आहे, कसं सोडवायचं ते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया 10वा प्रश्न. 33/5 या पूर्णांकाची पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील मांडणी काय असणार आहे हे विचारलेलं आहे. तर काय करायचं बघा, बऱ्याच वेळा काय देतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक देतात, त्याचं असं करायला सांगतात. आता असा पूर्णांक दिलेला आहे, त्याचं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये मांडणी करायची. काय करायचं, त्या 33ला ना 33/5 करायचं. म्हणजेच कितीचा भाग जाणार आहे, 5 सख्ख 30 आलं आणि राहिले किती 3, 3तनं 3 गेले 0. म्हणजे त्याचा अर्थ कसं लिहिणार बघा, ज्या संख्येला भागलं ना ती संख्या खाली लिहायची, जो भागाकार आलाय ना तो इथं लिहायचा पूर्णांकामध्ये, आणि जी बाकी आल्या ना तर ती इथं लिहायची. अशा पद्धतीनं वाचन करताना कसं करणार, 6.3/5 ही त्याची मांडणी झाली. ठीक आहे, भाग लावून बघितलं की तुम्हाला कळून जाईल. फक्त जे ज्यानं भागलंय ना ती संख्या छेदात आली पाहिजे, एवढं फक्त क्लिअर करायचं. आणि जी बाकी उरल्या ना तर ती बाकी अंशाच्या ठिकाणी आली पाहिजे. मग एकच घर शिल्लक राहतं, तेवढं तुम्हाला कळणार काय लिहायचं असतं तिथं ते. 11वा बघा काय आहे, 5,700 अधिक 5,500 अधिक 3,500 असा दिलेला आहे. 5,700 म्हणजेच किती होणार बघा, 5,700ला अजून कमीच आहे, म्हणजे 6,750. 6,750. मी वारंवार हे सांगितलेलं आहे की 5.7 म्हणजे किती, 1.25 म्हणजे किती, 1.5 म्हणजे किती होणार ते. आता इथं किती दिलाय, 5,700 म्हणजे 6,750 अधिक 5,500 आहे, म्हणजेच 5,500. काय करायचं, या दोघांची बेरीज सांगितल्या, बेरीज करूया. 0 5 5 7 5 12, हातच्या गेले 1 6 12, 12,250 आलं. ह्याच्यातनं वजा किती करायला सांगितलंय, 12,250. म्हणजे तसं तर आपण त्याला किती म्हणू शकतो, तर 12,1500 असं सुद्धा त्याचं आपल्याला वाचन करता येईल. मग या 12,1500 मधून किती वजा करायचंय, तर 3,500 करायचंय. मग 3.5 म्हणजे अजून 3,000 पोहोचलंय का, नाही. तर 3,000 पोहोचण्यासाठी म्हणून किती करायचं, 2,750 करायचं. ठीक आहे, मग 2,750. मग आता ह्या दोघांची वजाबाकी तुम्हाला जमू शकतात, तेवढी काय अवघड नाहीये. 0तनं 0 गेला, 5तनं 5 गेले 0, इथं 11तनं 2 गेला म्हणजे 9, आणि 12तनं 7 गेले 5. किती आलं बघा, 9,500. मग 9,500 ऑप्शन मध्ये असेल असं नाहीये. मग 9,500 म्हणजेच किती होणार, किती येणार, 9,500 म्हणजे 9,500 म्हणजे म्हणजे किती म्हणणार, 9,500. हा छान, 9,500. जर हा ऑप्शन नसेल, म्हणजे हा दिलेला इथला नसला, तर किमान हा तरी असू शकतो. तसे विचारतात एक्झामला, मुलांना गोंधळात टाकतातच. पुढचा आहे बघा, 5 सहस्र गुणिले 5 दशक दिलाय. 5 सहस्र, सहस्र म्हणजेच 1000, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर 5 सहस्र म्हणून काय करूया, तिथं 5,000 गुणिले वर 3 शून्य येणार ना, आणि परत किती 5 दशक. दशक म्हटल्यावर किती शून्य घ्यायचे, एकच घ्यायचं. 5 दशक, आणि एकक म्हटल्यावर तर काहीच नाही लिहायचं. आता इथं समजा 5 एकक असतं तर आहे असं आपण 5 गुणलं असतं. आता किती दिले, इथं 5 दशक आहे म्हणून 5 वर 1 शून्य घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा. मग आता आपण ह्याला 50 गुणत बसायचं का, तर नाही. वरच्या किती शून्य येतात त्या मोजायच्या. तिथे 1 2 3 4, 1 2 3 4 आल्या.
आणि बाकी मग किती करायचं, 5 5 25 करायचं झालं. आलेले किती झाले बघा, 2,50,000 हे त्याचा आन्सर असणार आहे. 2,50,000 किंवा 25 शतक असं सुद्धा म्हणू शकतो बघा ह्याच गणिताला. जसं ऑप्शन असेल त्याच्यावरनं तुम्ही क्लिअर करा. आणि जरी आपण 5,000 गुणिले जरी 50 केलं ना तरी पण तेवढंच येतं बघा. 50 0 0 50 0 0 50 0 0 आणि 5 5 25 आणि वरचे हे आलं का बघा तेवढंच आन्सर. तुम्ही कसंही असं गुणा किंवा असं डायरेक्ट शून्य मोजून केलं ना तर पटकन होऊन जाईल. त्याच्यामुळे हे तुमचं आन्सर असणार आहे 2,50,000. म्हणजेच ह्याला आपण असं पण म्हणू शकतो 2,50,000ला की 2.5 लाख, 2.5 लाख असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आलेत लक्षात? 2.5 लाख, 2.25 लाख वगैरे हे सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत करा. आता 2.5 लाख आलाय म्हणून फक्त तेवढाच माहीत असावं असं नाही, तर 2.5 लाख आला, परत 2.25 आलं तरी माहीत असावं. 2.25 लाख म्हणजे किती होणार हे सुद्धा तुम्हाला त्यातनं गोष्टी कळणं गरजेचं आहे. परत वर आता 6,500 5,500 वगैरे तुम्हाला दिलेलेच आहेत. 6,500 म्हणजेच आपण 7 पर्यंत अजून पोहोचलोच नाही म्हणून 6,750. 5,500 म्हणजेच किती, 5,500 झाला. कारण 6.5 म्हटलं का काय करणार आहे आपण, हजाराचा अर्धा घ्यायचा वजा 2,500 म्हणजे अजून 3 पर्यंत पोहोचलो नाही, म्हणजे 2च्या वर गेलोय म्हणून तो तिसरा भाग म्हणून 1,750 म्हणून आपण त्यांचं दोघांची बेरीज आहे आणि वजा त्याच्यातनं 2,500 म्हणजेच टोटल उत्तर किती आलेलं आहे तर त्याचं 9,500 हे आलेलं आहे. कळाले असावेत अशी अपेक्षा करते. आता नेक्स्ट आपण 13वं गणित बघूयात. 13वा प्रश्न आहे बघा. 5 अंकी सर्वात मोठ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 4 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केली असता उत्तर किती मिळेल असं विचारले. तर नुसतं वाचन पण महत्वाचं नाही, आकलन झालं पाहिजे की तो प्रश्न काय म्हणायचा आहे त्यांना. 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून, आता 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ती पहिला क्लिअर करायची. कोणती येणार बघा, 99,999 ही काय झाली, 5 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. त्याच्यातनं काय सांगितलंय, 4 अंकी सर्वात मोठी, 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 4 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केली असता मग 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती येणार तर 9,999 ही सगळ्यात मोठी झाली 4 अंकी. कारण तिथनं पुढे मग अजून एक मिळवला की 1 लाख झालं, म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. त्याच्यामुळे ह्याच्यातनं काय करायचं आहे बघा, वजा केली असता. वजा करूयात. 9तनं 9 गेले 0, 9तनं 9 0, 9तनं 9 0, 9तनं 9 0 आणि 1 आला. म्हणजे उत्तर किती आलं आपलं बघा, 90,000. त्यासाठी तुम्हाला काय क्लिअर असायला पाहिजे, हे 90,000 तुमचं उत्तर आलं म्हणूनच नाही. तुम्ही काय करा, 1 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, 1 अंकी सर्वात लहान संख्या कोणती, 2 अंकी सर्वात मोठी कोणती, 2 अंकी सर्वात लहान कोणती, त्यानंतर 3 अंकी, 4 अंकी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्या ह्या ना एकदा काढून घ्या तुम्ही. हे म्हणजे एक 10 पर्यंत वगैरे घेतलं तरी चालतील, म्हणजे 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी असं 10 अंकी पर्यंत जाऊ द्या. सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती येणार ते आता मी 4 पर्यंत सांगते बघा. सर्वात लहान 1 अंकी 1 येणार, सर्वात मोठी 1 अंकी 9 आली, त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी 10, सर्वात मोठी 99, त्यानंतर सर्वात लहान 3 अंकी म्हटलं की 100 येणार आणि 3 अंकी मोठ्यात मोठी म्हटलं की 999 येणार. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान म्हटलं की 1000, मोठ्यात मोठी म्हटलं की 9,999. 5 अंकीला 1 लाख लहान येणार आणि मोठ्यात मोठी म्हणजे जी की आपण इथं घेतल्या का 9,999 असं वाढवत वाढवत जायचं. पण ते प्रेझन्स ऑफ माइंड तुम्हाला ऑन दी स्पॉट एक्झामला आठवलं पाहिजे. त्यानंतरचं बघा 14वा दिलाय 4,044, परत 4,444, 4,123, 4,523 आणि 4,040. या संख्या कशा क्रमाने मांडायचे तर चढत्या क्रमाने. या संख्या चढत्या क्रमाने लावली असता उजवीकडून कोणती संख्या दुसरी येईल असा त्यांचा प्रश्न आहे. चढत्या क्रमाने म्हटलं काय करायचं, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. मग आता यातली ना सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ती आपण बघूयात बघा. सगळ्या 4 वर्ण सुरू होणाऱ्या त्यांनी मुद्दाम तुम्हाला टाकलेले आहेत. तर 4 वर्ण पहिला 4 4 तर आकडा सेम आहे. मग 2 नंबरला काय बघायचं, दुसरा आकडा बघायचा कोणता आहे ते. तर इथं आता 4,044 आणि 4,040 दिलेला आहे. तर लहान कोणती येणार बघा 4,040, कारण 4,000 वर 40 रुपये असं आपण गृहीत धरूया.
त्यानंतरची 4000 आणि वर तुमचे 44 रुपये. त्यानंतर नेक्स्ट कोणती येईल बघा, 4123 येईल. परत 4444 आणि 4523. झालंय का बघा संख्या. व 1 2 3 4 5 इथं पण 1 2 3 4 5 आल्या. काय सांगितलंय आता तुम्हाला, लावल्यास तर उजवीकडून कोणती संख्या दुसरी येईल. उजवीकडून म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या बोर्डच्या असू दे किंवा तुमच्या प्रश्नपत्रिका असले ना तर त्याच्या शेवटच्या ह्याच्याकडून बघायचं, सुरुवातीकडून नाही बघायचं, शेवटीकडून म्हणजेच उजवीकडून म्हणायचं. आता मी इकडून ऍक्च्युली लिहित होते त्याच्यामुळे माझी डावी बाजू ही असणार आणि उजवी बाजू इकडची असणार. तर ह्या बोर्डच्या उजव्या बाजूने आपण बघूयात की कोणती दुसरी संख्या किती आली बघा. 1 आणि 2 आली म्हणजे ऑप्शन नंबर हा 4444 हा दुसरा. तर ऑप्शन मध्ये कुठं आहे तर हा 4044 म्हणजे हा चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. कळाले कसं सोडवायचं. चढता क्रम म्हटलं की लहानापासून मोठ्याकडे जायचं आणि उतरता क्रम म्हटलं की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं. त्यानंतरचं पदावलीचं बघा 15वा प्रश्न आहे. पदावलीला काय करतो, कोणत्या नियमाप्रमाणे जायचं तर कंचे भागू बेव. कंचे भागू बेव प्रमाण. कंचे म्हणजेच कंस, चे म्हणजेच एक प्रकारचा गुणाकार असतो. पण ह्याचं असं विचारतात ना 500%चे 10%, 400चे 40% किती आहे, 1000चे 10% किती किंवा 1000चे 80% किती, त्यावेळेस तो चेचा येतो भाग. त्यानंतरचा भागाकार, नेक्स्ट आहे गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आता इथं पहिल्यांदा भागाकार आलेला आहे, त्याला पहिलं नीट करूयात आपण. 25 अधिक 5 गुणिले 4 आणि भागिले 10 आहे ना तर आपण असं भागिले 10 करू आणि वजा 25 करूया. कारण सोडवताना ना 10नच काही 4ला भाग जाऊ शकत नाही ना, म्हणून मग मांडणी काय करताना करायची तर तुम्ही फसायचं नाही की 4ने 10ला भाग जात नाही मग सोडून नाही द्यायचं. तर अशी मांडणी करून घ्या. एकूण एकच झालं का नाही बघा. 4 भागिले 10 लिहिलं काय आणि आडवं लिहिलं काय आणि उभं लिहिलं काय, दोन्ही सेमच. मग आता काय करूया, इथं गुणाकार आला ना एवढ्याच ह्यांचा, मग एवढा गुणाकार पहिल्यांदा करूयात आपण. 25 अधिक 5 दोन्ही 10 झाले का आणि परत बे दोन्ही 4 म्हणजे 5 एके 5 इथला झाला, पण 1 अंशाने 1 छेद आला आणि इथं 5 दोन्ही 10 आलं आणि परत बे दोन्ही 4 आलं म्हणजे वर 2 आणि वजा किती झालं तर 25. मग 25 आणि 2 किती झाले बघा 27. 25 आणि 2 27 आणि 27 वजा 25 किंवा राहिलेलं 25 वजा 25 करा तरी पण चालू शकतं 0 आणि आलेलं परत किती अधिक 2. म्हणून उत्तर तुमचं किती येणार या पदावलीचं तर अधिक 2 म्हणजे 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. कळालेच कसे सोडवून घ्यायचे, कशा पद्धतीनं चढत्या क्रमाने वगैरे मांडायचे किंवा पदावली वगैरे विचारली तर कशी येऊ शकते ते कळालेत का बघा. आता सगळे 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती घ्यायची किंवा 5 अंकी असू दे 6 अंकी, तुम्ही 10 अंकीपर्यंत व्यवस्थित करून ठेवा कारण एक्झामला कोणती पण विचारू शकतील. आता इथं असं विचारलेलं आहे पण बऱ्याच वेळा नाही असं पण देतात की सर्वात लहान 1 अंकी समसंख्या कोणती आहे किंवा सर्वात लहान विषम संख्या कोणती किंवा सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती येणार. समसंख्या नाही 2 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती. 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी समसंख्या. सर्वात लहान 2 अंकी समसंख्या. हा 10. छान. आणि 1 अंकी कोणती येणार समसंख्या 2. हा आलीत की लक्षात. आणि 2 अंकी विषम संख्या मोठ्यात मोठी 2 अंकी. हा 2 अंकी मोठ्यात मोठी कोणती येणार 2 अंकी विषम संख्या. हा 99. छान. जमतेत की जमतात असेच आपण डोकं चालवायचं म्हणजे येतात सगळे. ठीक आहे. आता नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. पुढचं 16वं बघूया. 16वा प्रश्न बघा. काय सांगितलंय, एका वर्षाचा एकूण पगार 30,000 रुपये. एका वर्षाचा एकूण पगार किती दिलाय 30,000 रुपये असल्यास 5 महिन्याचा पगार किती होईल असा तुमचा प्रश्न आहे. मग पहिल्यांदा मुलांनी फसायची काही गरज नाही. काही मुलं काय करते 30,000 भागिले 5 करणार पण ते उत्तर चुकणार. ऑप्शनमध्ये आहे ते 6,000 सुद्धा पण ते चुकीच आहे कारण तुम्ही सरळ हिशोबाई जर 5 महिन्याचा पगार जर 6,000 झाला तर वर्षाचा पगार 30,000 कसं काय शक्य आहे ना. त्याच्यामुळे तो नाही करायचा. मग काय करायचं की वर्ष एक नाही तर वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करा पहिल्यांदा. मग काय क्लिअर असू दे की एक वर्ष म्हणजेच किती झाले तर 12 महिने झाले. 1 वर्ष म्हणजे किती 12 महिने. म्हणजेच याचा अर्थ काय झाला एका वर्षाचा पगार 30,000 रुपये म्हणजेच 12 महिन्यांचा पगार किती 30,000 रुपये झाला.
म्हणून काय करायचं, मग एका महिन्याचा काढा ना त्याच्यावरून. मग एका महिन्याचा काढताना काय करणार बघा, 30,000 भागिले किती करायचं, 12 करायचं. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया. 12 दुनी 24, राहिले किती 6, आणि हा शून्य घेतला म्हणजे 12 पंचे 60, 0 0, परत हा शून्य घेतला, परत भाग शून्याचा झाला, परत शून्य, आणि परत पुन्हा हा शून्य घेतला तर परत पुन्हा शून्यच, म्हणजे किती आलं बघा 2500. ह्याचा अर्थ काय, एका महिन्याचा पगार किती झाला, 2500 रुपये झाला. एका महिन्याचा पगार, एक महिना बरोबर किती, 2500 रुपये. तर तुम्हाला कितीचं विचारले, तर 5 महिन्याचं विचारलेलं आहे. बघा, एका महिन्याचा पगार 2500 रुपये, तर 5 महिन्यांचा पगार किती होणार, तर 2500 गुणिले 5 करूयात ना, म्हणजेच किती झाला बघा 5 महिन्यांचा पगार म्हणायला. वरचे 2 शून्य आहे अशा, 25 5 1600, म्हणजेच किती आलं तर 12,500 हे आलेत लक्षात. म्हणजे एका महिन्याचा पगार किती असणार आहे, तर त्यांचा 5 महिन्यांचा पगार किती, तर 12,500 रुपये आलेला आहे. ते कळाले कसं सोडवायचं ते. त्यानंतरचा पुढचा बघा, 11/12, आणि वरच्या गणितात का नाही असले गणित आले की पहिल्यांदा काय करायचं असतं, तर एकदा युनिट सगळे म्हणजे जे एकक आहेत ना ती सेम करायचे. आता वर्षाचं महिन्यामध्ये रूपांतर केलं म्हणून सुटलं ना, अदरवाईज ते 6,000 लिहिलं तर ते चुकीचंच होतं तुमचं. म्हणजे ऑप्शनमध्ये जे 6,000 म्हणजे डायरेक्ट मुलं 30,000 भागिले 5 करतात, कारण 5 × 30 असं सांगतात, पण तो तसा पगार दिलेलाच नाही ना त्याने, मग कसं काय सांगणार सांगा. पुढचा आहे बघा, 11/12 या पूर्णांकाचे योग्य वाचन कसे. योग्य वाचन बघा, 11/12, 11/12, त्यानंतरच 12/11 नाही होणार, हे रॉंग आहे, कारण 12 छेदात आले. त्यानंतरच 11/13, 13 येण्याचा प्रश्नच नाही. 11 अंश आणि खरं 12 छेद असं पाहिजे होतं ना तिथं, तर ते नाही लिहिलेलं, त्याच्यामुळे हा चुकीचा येणार, आणि 11/12 हा तुमचा ऑप्शन करेक्ट असेल. कळाले तर. त्यानंतरच बघा, 18वा दिलेला आहे, 15 कसे लिहाल. किती दिलंय हे, 15 कसं लिहाल. मग पावणे म्हटल्यावर अजून आपण 15च्या घरात नाही पोचलेलो. ठीक आहे, मग काय करणार, आता ऑप्शन वरनं जाऊया. 15.3/4 म्हणजे 15 ओलांडून गेला, आणि 15.5 म्हणजे काय असतं, तर 15 ओलांडलेलं पण नसतं, म्हणजे हा कॅन्सल. हा पण काय झालाय, 15 आणि वर आलंय अजून, म्हणजे 15.25 झालाय, हा पण कॅन्सल. हे किती झालं बघा, ऍक्च्युली आपण लिहून ठेवूया खाली इथं. हे किती झाले, तर 15.16 झाले. हे किती झाले, तर 15.15 झाले, 15.15, आणि हे किती होणार, हे जे आहे ते हे किती झाले, तर 14.5 झालं, 14.5. आपल्याला 15.15 विचारले, म्हणजे 14.3/4 हे त्याचं उत्तर असेल. 15.15 विचारल्यामुळं जरी तो विचारला तर बाकी सुद्धा ऑप्शन्स तुम्ही नाही त्याच्या अनुषंगाने असलेले सोडवून घ्यायचे. म्हणजे कधी आपल्याला कोणता प्रश्न कधी विचारतील सांगू शकत नाही ना, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड येणार आहे ना ते सुद्धा आपण जे ऑप्शन्स आहेत तर ते सुद्धा क्लिअर करून घ्यायचे. कळालेलं असावं. आता बऱ्याच वेळा पूर्णांकांचे प्रश्न सारखे सारखे येतात बघा, तर ते व्यवस्थित तुम्ही क्लिअर करा. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये ना अपूर्णांकावरचं एक तरी गणित असतं, त्यामुळे त्याच्याशी व्यवस्थित डिस्कशन करून नीट लक्षात ठेवा अपूर्णांकांचं कसं वाचायचं. परत अपूर्णांकामध्ये रूपांतर वगैरे जो शेवटचा प्रश्न आहे बघा, पावणे, सव्वा, साडे वगैरे हे कुणाला म्हणायचं, तर हे अगदी तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून ठेवा. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, आता हे लक्षात आले असतील आपले 18पर्यंतचे प्रश्न. नेक्स्ट 19वा प्रश्न बघूयात. आता 19वा प्रश्न आहे बघा, 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चौरसाकृती मैदानाला फक्त, चौरसाकृती मैदान आहे, त्या मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल. आता चौरसाकृती मैदान आहे, मग काय करायचे, चौरसाकृती मैदान आहे असं आपण समजूया, आणि ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती, 144 आहे. ह्याचा अर्थ एक बाजू किती असणार आहे हे पहिलं क्लिअर असू द्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतंय, तर बाजूचा वर्ग. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ 144 दिले, म्हणजेच बाजू किती असणार, ऑफकोर्स हे जर 144 असेल तर बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू बरोबर किती येणार, तर 12 असणार आहे.
बाजू बरोबर 12 मीटर सेंटीमीटर तर मीटर येणार, कारण क्षेत्रफळ तुमचं 14 आहे. हे बाजू 12 मीटर आली. ठीक आहे. मग आता ही पण बाजू 12, ही बाजू 12, ही बाजू 12 आणि ही पण बाजू 12 झाले. चारी बाजू 12 आल्या. पुढे काय सांगितले, दोन बाजूनी तीन पदरी दोन बाजूनी, म्हणजे समजा कुठल्या पण दोन बाजू पकडा, म्हणजेच किती आलं दोन बाजूचं, ही 12 ही 12, कुठले पण दोन घ्या, म्हणजेच किती झाले 24 झालं. मग 24 एवढी त्याची लांबी आली. असं किती पदरी कुंपण घालायचंय तर 3 पदरी, म्हणून करूया 24 गुणिले 3, कारण दोनच बाजूला घालायचं, बाकीच्या दोन बाजूंना नाही घालायचं. त्याच्यामुळे दोन बाजूंच्या लांबीची बेरीज किती झाली, एकाची 12, मग दुसऱ्याची किती आली 12, 12 आणि 12 24 आले. मग किती पदरी कुंपण घालायचंय तर 3 पदरी, मग एकदा 24, दुसऱ्यांदा 24, तिसऱ्यांदा 24, असं 3 पदरी कुंपण आहे. म्हणून डायरेक्ट आपण 24 गुणिले 3 केलं, किंवा 24 अधिक 24 केलं तरी पण चालतं. पण बेस्ट वे कसं, स्मार्ट वर्क म्हणून 24 गुणिले 3 करायचं, असं गुणाकार बेरीज नाही करत बसायचा. 3 चौक 12, 3 दुनी 6 आणि 1 7, म्हणजेच किती आलं तर 74 मीटर. आता फसवण्यासाठी तुम्हाला सेंटीमीटर पण देतील तर नाही, कारण 72 मीटर सांगितलंय ना, त्याच्यामुळे तेच लिहायचं. आणि जर सेंटीमीटर मध्ये असतं तर त्याला गुणिले 100 करायचं, म्हणजे 7200 सेंटीमीटर असं त्याचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. आता ह्याची परिमिती जर विचारली असती बाळानो, तर परिमिती किती आली असती बघा. परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूंची, म्हणजे हा जो चौरस दिलाय का, तर सर्व बाजूंची बेरीज करायची, म्हणून किती 12 12 12 12, म्हणून 12 गुणिले 4 करा, किती झाले बघा, 4 दुनी 8 आणि 4 एके 4, 25 12 36 12 चौक 48, म्हणजे परिमिती किती आली ह्याची 48. जर विचारले असते तरचा प्रश्न आहे. आता फक्त एवढंच विचारलं होतं की कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल, तर त्याचं ते उत्तर बरोबर आहे. 20वा प्रश्न बघा, एका वर्तुळाची त्रिज्या किती दिल्या तर 0.25 आहे. हे 0.25 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास किती, तर वर्तुळाचा व्यास किती. आता त्रिज्या आणि व्यास ह्या दोघांचं ना नातं काय हे माहित असू द्या. तर काय असतं माहितीये का, व्यास हा त्रिज्येच्या ना दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजेच त्रिज्या ही व्यासाच्या काय असते, निमपट असते, असं म्हणायला हरकत नाही. मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट सांगितलंय, म्हणून काय करूया 0.25 गुणिले 2 करूया, म्हणजेच किती झाले बघा, 25 गुणिले 50 झाले का, 50. आणि दुसऱ्या बाजूने खरं किती सोडायची 2, तर 0.50 आले. 0.5 हे जर का आपण 0.5 असं जरी उत्तर लिहिलं ना तरी सुद्धा चालू शकते. 0.5 हे जरी असलं तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे व्यास किती आला तर त्याचा 0.5 सेमी हा त्याचा व्यास झाला. आलेत का लक्षात. आणि अजून एक तुम्हाला बघा, वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो हे माहित असू द्या. परत वर्तुळाचा जीवा म्हणजे काय, वर्तुळाचा व्यास म्हणजे काय असतो, वर्तुळाची त्रिज्या काय असते, त्यांचं एकमेकांशी संलग्न नातं काय आहे, हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. फक्त तोच प्रश्न विचारला म्हणून तोच नाही करा, तर ते सुद्धा बाकीचं बघून घ्या. वर्तुळाची त्रिज्या 0.25 अशी दिलेली सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती, म्हणजे व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. आणि त्रिज्या ही व्यासाच्या काय असते, त्रिज्या ही व्यासाच्या बरोबर आहे ते, निमपट असते. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट दुप्पट असतो. वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात, 1. नक्की ना, हो. बर. आणि वर्तुळामधून व्यास किती काढू शकतो आपण, असंख्य. खरं का, हो. बर. आणि वर्तुळाच्या आपण ज्या त्रिज्या काढतो का नाही, त्या सगळ्या त्रिज्या समान मापाच्या असतात का वेगळ्या मापाच्या असतात, समान मापाच्या. नक्की, हो. बर ठीक आहे. आलेत का लक्षात आता, हो. जमणार सगळे. हो. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे कोण असतं, व्यास. बर, छान, जमतात की सगळे. आता बोर्डवरचे लिहून घेणार का. हो. चौरसाचं क्षेत्रफळ बाळा काय असते, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय येणार, बाजूचा वर्ग. बर. आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बर. आणि चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बाजू हा अधिक सर्वांची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज, किंवा 4 गुणिले बेरीज असं म्हटलं तरी पण चालतंय. बर. आणि आयताची परिमिती
2 गुणुले लांबी अधिक रुंदी. कंसात म्हणायचं बाळा. नुसतं कंसात. तसं म्हटलं तर मग 2 फक्त लांबीला जाणार ना, रुंदीला जाणार नाही. म्हणून 2 गुणिले कंसामध्ये काय, लांबी अधिक रुंदी असं करायचं. जमेल का आता सगळे सोडवायला? हो. लक्षात आलेत का? हो. लिहून घेणार का आता? हो. हा, न बघता फक्त प्रश्न लिहायचे, उत्तर तुझं तू ट्राय करायचंस आणि नाही जमलं तर मग बोर्डवर बघायचं. आहे असं अजिबात उतरून घ्यायचं नाही. हा.